नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय लग्नानंतरचे प्रेम भाग 35. आरव घरी आला, तो नाराज होऊनच, तेही स्वतःवर. आला तसा तो रूममध्ये गेला. निकिताचं बोलणं डोक्यात गेलं होतं. त्याचं आधी काय चुकलं हे त्याला माहीत नव्हतं, पण आज तो खूप चुकला होता हे त्याला मान्य होतं. तिच्या डोळ्यात कधी पाणी येणार नाही असं वचन मी स्वतःला दिलेलं, बाबांना दिलेलं, आणि तेच मी मोडलं. त्याच्या मनाला खूप त्रास होत होता. खूप वेळ झाला तरी तो रूममधून बाहेर आला नाही, म्हणून ऋतिका त्याच्या रूममध्ये गेली. दादा, आता आत येऊ? ये ना, रोज तर डायरेक्ट येते, आज का विचारतेस? आरव चेहऱ्यावर हसू ठेवत बोलला. अरे असं कसं? आधी तुझ्या एकट्याची रूम होती, आता तुझी आणि वहिनीची आहे, मग विचारायला तर हवं ना. ती आहे का इथे? आरव थोडं रागात म्हणाला. नाही, पण सवय करून घ्यावी लागेल ना. दादा, काय झालंय? तू असा उदास का? कुठे काय, काही नाही, ते थोडं डोकं दुखत आहे, आरव म्हणाला. इथे बस, मी तेल लावून मालिश करून देते, मग थोडा वेळ आराम कर, म्हणजे डोकं दुखायचं थांबेल, ऋतिका म्हणाली. बोलून तो खाली बसला. ऋतिकाने तेल लावायला सुरुवात केली. दादा, निकिताकडे गेला होतास ना? हो, आरव नाराज आवाजात बोलला. गेला का तिचा राग? कदाचित वाढला, आरव तोंडातच पुटपुटला. काही म्हणालास का? नाही, म्हणजे ती घरी आल्यावर बोलूया बोलली, आरव शांत बोलला. दादा इकडे बघ, काय झालं? ऋतिका त्याचा चेहरा आपल्याकडे वळवत बोलली. काही नाही गं, निकिता आज पण नीट बोलली नाही म्हणून थोडं गिल्टी वाटतंय. बोलेल रे, टेन्शन नको घेऊ. एक काम करतो का, तू रश्मीला बोलावून घे आणि निकिताबरोबर बोलून घे. नवीन नात्यात गैरसमज नको व्हायला. आणि दादा, तू जाणार आहेस ना युकेला, तर त्याआधी सगळे गैरसमज काढून टाक आणि तुमच्या नात्याला वेळ दे. मी तिला काहीही एक्सप्लेन करणार नाही आहे. तुला माहीत आहे माझा तो स्वभाव नाही, आणि जिथे माझं चुकत नाही त्या ठिकाणी मला झुकायला आवडत नाही. तिला एकतर माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल, नसेल तर मला आहे तसं स्वीकारावं लागेल. इतके दिवस तिच्या प्रेमासाठी वाट पाहिली ना, अजून थोडं पाहीन. मी तिच्याकडे या 2 दिवसात दुर्लक्ष केलं आणि अजून खूप मोठी चुकी केली आहे. मी त्याबद्दल सॉरी म्हणेन तिला. आणि रश्मीचं बोलशील तर रश्मी आणि माझं नातं काय आहे हे तुला चांगलं माहीत आहे, आणि ते कोणासमोर एक्सप्लेन करायची गरज नाही. आत्या जे बोलली ते चुकीचं होतं आणि आहे, पण आपण तिला उलट तर बोलू शकत नाही ना. माझ्याकडून जितकं जमेल तितकं केलंच ना मी. तिला खरेदीपासून एंगेजमेंटपासून दूर ठेवलं. त्या दिवशी ती चुकीचं बोलत होती, वागत होती, मी त्याविरुद्ध स्टँड घेतलाच ना. आता तिच्या तोंडाला हात तर नाही लावू शकत ना. कशी बोलली मला, माझी एक्स, माझं अफेअर. कोणी सांगितलं माझ्याविषयी असलं काही? आणि सांगितलं तरी हिचा विश्वास नाही का? प्रेम तर नाहीच, पण विश्वास पण नाही, काय समजणार मी तिला? आरव म्हणाला. दादा, अरे किती चिडचिड करतोस? तिचा गुण लगेच घेतला का, नाकाच्या शेंड्यावरचा राग? ती प्रेम करते तुझ्यावर म्हणून ती अशी रागात बोलते, आणि हे काय नवीन आहे का तुला? माहीत आहे ना, तू तिने सांगितलेल्या वेळात तिला कॉल नाही केला की कशी चिडचिड करायची. तिला तुझं अटेन्शन हवं असतं, त्याचा तुला अनुभव आहेच की. आरव लग्नाआधीचे दिवस आठवून गालात हसला. पण अगं, ती माझ्यावर अविश्वास कसा ठेवू शकते? अविश्वास नाही रे दादा, ती इन्सिक्युअर झाली. म्हणजे बघ ना, आपण एखाद्यावर प्रेम करतो आणि आपल्याला माहीत आहे की तो पण आपल्यावर प्रेम करतो, आणि अचानक एक दिवस, म्हणजे दोघांच्या लाईफमधील खास दिवशी असं कळतं की आपल्या पार्टनरच्या आयुष्यात दुसरं कोणी होतं, त्याच्यावर खूप प्रेम होतं, आणि ते दोघं आपल्यासमोर एखादं कपल असल्यासारखं वागत असेल, तर मला सांग कसं वाटेल तिला? तुमचं तर अरेंज मॅरेज आहे, याआधी तुम्ही एकमेकांना नीट वेळ नाही दिला, आणि जेवढा दिलं त्यात एवढंच तिला कळलं की तू खूप प्रेम करतोस तिच्यावर, आणि ती पण तुझ्यात गुंतत चालली आहे किंवा गुंतली आहे. ती तुझ्यावर विश्वासावर आली, आणि तुझ्याच जवळच्या व्यक्तीकडून कळतं आहे की तुझं आधी त्यांच्या मुलीवर प्रेम होतं, आणि तू त्या रश्मीबरोबर असं बोलत होतास की तुमच्या आयुष्यातल्या नाजूक गोष्टीवर बोलत आहात. मैत्री तसं नसतं का? आणि एखादी आई आपल्या मुलीचं प्रेम प्रकरण कोणासमोर उघड उघड सांगेल का? आणि तेही जेव्हा तुझं लग्न झालं आहे तेव्हा. मग मला सांग, तिने काय रिॲक्ट व्हायला हवं होतं? या ठिकाणी तू स्वतः असतात तर काय विचार केला असता? इतकं ठाम जर कोणी रश्मी आणि तुझ्याविषयी बोलत असेल तर ते सत्य असेल ना, ऋतिका म्हणाली. आत्या का खोटं बोलली मला माहीत नाही, पण आता तिची नाराजगी कशी काढू? काही ऐकून घेत नाही, आणि जर तू रश्मीला बोलवून तिला समजवायला बोलत असशील तर ते मला मान्य नाही. यातून मार्ग नाही निघणार तर प्रॉब्लेम अजून वाढतील. तिला असंच वाटेल की मी माझ्या चुक्यावर पांघरून घालायला रश्मीला मध्ये आणतोय. तिला तर ते वाटत पण मी माझ्या चुकांवर पांघरून घालतो आहे, आरव म्हणाला. मग तू काय ठरवलं आहेस? तिचा गैरसमज दूर करणार नाहीस का?
प्रयत्न करेन, पण त्यासाठी तिसऱ्या कोणाला नाही घ्यायचं. प्रेम करते ना माझ्यावर, मग विश्वास पण ठेवेल. तोपर्यंत वाट बघेन. तू नको टेन्शन घेऊ. दादा, अरे पण ऋतिका राहू दे ना. आणि किती मैत्रिणीची बाजू घेशील? तुला तुझा भाऊ दुखावला तर चालतो खरं, मैत्रीण दुखवायला नको, आरव म्हणाला. मी तुमच्या दोघांसाठी बोलते. दादा, मला सांग, निकिता जर तुझ्या कॉलेजमध्ये असती आणि तुम्ही कपल असता तर मला वाटतं तुझे सगळे दिवस तिला मनवण्यात गेले असते. छोट्या छोट्या गोष्टींवर तुला सॉरी म्हणायला लावलं असतं. आय कॅन इमॅजिन तू रोज तिच्या मागे सॉरी सॉरी फिरत असणार, ऋतिका म्हणाली. ऋतिका, लगेच काय निकितासारखं चिडतो रे? ती विनाकारण चिडत नाही, आरव म्हणाला. होय का? मग इतकं माहीत आहे तर तू का नाराज आहेस? ती का रागात आहे? त्याचं कारण तुला कळलं आहे. मी तुला उपाय पण सांगितला आहे, पण तो तुला करायचा नाही. मग असा नाराज राहण्यापेक्षा जरा बघ काय करता येईल. झालं का आता डोकं शांत? ऋतिका म्हणाली. हो, आरवने मान डोलवत उत्तर दिले. ऋतिका, ऐक ना, निकिताला कॉल करतेस का? आरव म्हणाला. आत्ता? का पण? अगं, ते दुपारी थोडं माझ्यामुळे ती हर्ट झाली आहे, तो थोडा कचरत म्हणाला. काय कांड केलंस परत? ऋतिका भुवया उंचावत डोळे बारीक करत बोलली. काही नाही, आरव लाजत बोलला. दादा, तू ब्लश करत आहेस. काय नक्की काय केलं आहे? ऋतिका परत डोळे बारीक करून बोलली. काही नाही, तू आधी फोन कर ना, आरव म्हणाला. आधी सांग मग. ऋतिका, इट्स पर्सनल. तरीही सांग. काही नाही, मी थोडा तिच्यावर माझा राग काढला, आरव हळू आवाजात बोलला. दादा, अरे चिडली असेल ती. चिडली? नुसती चिडली नाही तर तिच्या डोळ्यात जाळ होता. कधीही भस्म झालो असतो म्हणून आलो तिकडून, आरव थोडं हसत म्हणाला. दादा, एवढं काही केलं नाही, एवढं रिॲक्ट व्हायला, तो तिच्या डोक्यात टपली मारत म्हणाला. हा, पण माझ्याकडून चूक झाली आणि ती मी मान्य केली. त्याबद्दल सॉरी बोलत आहे. पण मला माहिती ती रागात असणार आणि तोच विचार करत बसली असेल. तर कर ना फोन, आरव म्हणाला. ओके, बोलेन, पण तू मध्ये बोलायचं नाही. तुला तिचा कॉल यायला हवा ना, मग मी बोलेल त्याला हो म्हणायचं. थांब, मी कॉल करते. हॅलो, ऋतिका बोल ना, निकिता म्हणाली. वहिनी कशी आहेस? कधी येणार? मी मस्त आहे. ऋतिका, अजून थोडे दिवस राहायचं होतं. बाबांशी बोलू का? अगं नाही, ते काकी जाणार आहेत ना लगेच, त्याआधी तू ये ना. दादाची आउट ऑफ इंडिया जाणार आहे, तो गेल्यानंतर जा, ऋतिका म्हणाली. हे बाहेर जाणार आहेत का? मला माहीत नव्हतं, निकिता थोडं नाराज होत बोलली. जाऊ दे, मला सांग, तू कशी आहेस? निकिता. मी नाही ना मस्त. बघ ना, दादा आल्यापासून दरवाजा बंद करून बसला आहे, ती थोडं दुःखी स्वरात बोलली. काय झालं? काही प्रॉब्लेम झाला का? निकिता घाबरत बोलली. अगं, तेच विचारायला फोन केलेला. तुम्ही आज मामाकडे जेवायला गेलेला ना, काही झालं का तिथे? ऋतिका म्हणाली. हो, म्हणजे नाही, काही झालं नाही. ते जेवून घरी गेले आणि मी पण घरी आले, निकिता अडखळत बोलली. हो का? बरं, बघते मी आता दार उघडतो का, ऋतिका म्हणाली. अगं ऐक ना, फोन केलास का? झोपले असतील कदाचित, नाहीतर सायलेंटवर असेल फोन, निकिता म्हणाली. अगं नाही, फोन कधीपासून करते आणि रिंग पण बाहेर ऐकू येते, पण उचलत नाही बघ ना. मी एक काम करते, बाबांना सांगते. अगं काय करते? थांब, बाबांना नको बोलू, उगाच त्यांना त्रास. मी बघते, तू शांत हो, निकिता म्हणाली. अगं तू काय बघणार तिथून आता? आज तू इकडे थोडीच येणार आहेस, मीच काहीतरी प्रयत्न करते, ऋतिका म्हणाली. नको, मी बघते म्हटलं ना, तू शांत हो, कोणाला काही कळू देऊ नको. ठेवते फोन, बाय बाय. निकिताने इकडे फोन कट केला आणि लगेच आरवला लावला. आरव फोन रिसीव्ह करणार तेवढ्यात ऋतिकाने त्याला अडवलं. दादा थांब, लगेच उचलू नको, अजून निदान एकदा तरी येऊ देत, थांब. निकिताने परत कॉल केला, परत त्याने रिसीव्ह केला नाही. तसा तिने त्याला मेसेज केला. आरव, कॉल उचला ना, मला बोलायचं आहे प्लीज. निकिताने काकुळतीला येऊन मेसेज केला आणि परत त्याला फोन केला. ऋतिकाने मेसेज बघून, आता उचल, मी बाहेर जाते आणि म्हणेल ना मी ती तुझ्यावर प्रेम करते, फक्त व्यक्त नाही झालं. बघ किती काळजी आहे. एवढं बोलून ती बाहेर पडली. आरव किती वेळ कधीपासून कॉल करते, उचलत का नाही? पोहोचल्यानंतर मेसेज पण केला नाही. इतकं बेजबाबदार वागतं का कोणी? सगळ्यांचे जीव टांगणीला लावायचे. त्याने कॉल उचलल्यानंतर लगेच तिने फायरिंग सुरू केली. आरव शांतपणे फक्त तिचं ऐकत होता. आरव, ती चिडून बोलली. हो काय? मी तुमच्याशी बोलते ना. अच्छा, तू खरंच फोन केला आहेस का? मला वाटलं मला भास झाला, आरव वृक्षपणे बोलला. आरव, आधी तर तुम्ही माझ्या फोनची वाट पाहत बसायचा आणि आता मी कॉल केला आहे तर किती वृक्ष बोलताय. एकतर आपण स्वतःच चुकायचं आणि त्या चुकांचं खापर समोरच्यावर फोडायचं, निकिता म्हणाली. बोल, का फोन केला आहे? आरव ॲटिट्यूडमध्ये बोलला.
तुम्ही पोचल्यावर मेसेज नाही तर कॉल केला नाही. तिला ऋतिकाचं नाव मध्ये घ्यायचं नव्हतं म्हणून ती बोलली. तू विसरली असशील तर सांगतो. तू माझा नंबर ब्लॉक केला आहेस, त्यामुळे माझ्याकडून कॉल किंवा मेसेज नाही ना, आरव म्हणाला. आरव, ती चिडून बोलली. मला माहीत आहे माझं नाव आरव आहे. पुढे बोल, का फोन केलेला? आरव इग्नोर टोनमध्ये म्हणाला. मला ना बोलायचं नाही तुमच्याशी, निकिता म्हणाली. राहू दे, या 4 दिवसात सवय केली मी. ठीक आहे, ठेवते. मी फक्त यासाठी फोन केलेला की मला ऋतिकाशी बोलायचं होतं, निकिता म्हणाली. मग तिला फोन कर. लागत नाही फोन तिचा, ती खोटंच बोलली. लँडलाईनवर कर मग. आरव इकडे गालात हसत पण गंभीर आवाजात बोलतला. आरव प्लीज, ती सॉफ्ट टोनमध्ये बोलली. तसा हा लगेच बिघडला. त्याला माहीत होतं की ऋतिकासोबत काय बोलणार आहे. तिथे बसून हिला घरातल्या सगळ्यांची काळजी होती. तिला वाटत होतं की खरंच आरव दरवाजा बंद करून बसला होता म्हणून ती त्याला ऋतिकाच्या रूममध्ये पाठवत होती. ठीक आहे, जातोय तिच्या रूममध्ये, आरव म्हणाला. आरव, आपण घरी आल्यावर बोलूया आणि प्लीज तुम्ही कोणाला काही कळू देऊ नका आणि कसला वेडापणा करू नका. आपल्या दोघांतल्या गोष्टी दोघात राहू दे. दुसऱ्या कोणाला मानसिक त्रास नको, समजलं ना? ती सॉफ्ट आवाजात त्याला समजावत कमी आणि धमकी जास्त देत होती. तेवढं समजतं मला, आरव म्हणाला. हो, बघितलं किती समजतं ते. निकिता. अरे दादा ये ना, ऋतिका त्याच्या कानाला लागलेल्या फोनकडे बघत बोलली. हे धर, तुझ्या मैत्रिणीचा फोन आहे, आरव म्हणाला. हॅलो, ऋतिका आपलं हसू दाबत बोलली. ऋतिका, तुझा दादा दिसतो तितका साधा नाही हां, निकिता. काय झालं? ऋतिका गालात हसत बोलली. काही नाही, सोड. जेवून घ्यायला सांग त्यांना. दुपारी नीट जेवले नाही. आणि सांग परत, असं लहान मुलासारखं दार लावून बसायचं नाही. तूच सांगायचं ना, ऐकलं असतं तुझं. आरवने तिला नजरेने ती जेवली का विचारायला लावलं. जेवलीस का तू? नाही, भूक नाही. बाबा कुठे आहेत? एक काम कर ना, मला काकींशी आणि बाबांशी बोलायचं आहे. दे ना त्यांच्याकडे. मी विचारून बघते की मी अजून थोड्या दिवसांनी येते, निकिता म्हणाली. तिचं बोलणं ऐकून आरवचा चेहरा पडला. वहिनी, अगं ये ना, म्हणजे परवा काकी गेल्या की सगळं रिकामं होईल. त्यानंतर आरवदादा पण जाईल ना, मग खूप रिकामं वाटेल गं. आणि ते तू उद्या आल्यानंतर काकी काही सांगणार आहेत तुला, तर त्यासाठी यावंच लागेल ना, म्हणून बोलते. ये ना तू, ऋतिका म्हणाली. तुझा दादा जाऊन कधी परत येणार आहे, निकिता? 1 वर्षांनी, ऋतिका म्हणाली. काय? ती मोठ्याने बोलली. 1 वर्ष? तिचा आवाज रडगेला झाला. काय झालं वहिनी? त्यांच्याकडे ते फोन दे पहिलं, मी तुझ्याशी नंतर बोलते. आणि हो, बाबांना आणि काका काकींना बाबांनी फोन केला आहे. उद्या दुपारच्या जेवणासाठी सगळे या. मी बोलते नंतर तुझ्याशी. उद्या ये, वाट पाहते. बाय, निकिता म्हणाली. बाय, ऋतिकाने आरवकडे फोन दिला. हॅलो, बोल, आरव म्हणाला. तुम्ही मला सांगितलं का नाही तुम्ही बाहेर जाणार आहे ते? ती नाराज होत बोलली. तू माझ्याशी बोलत कुठे होती, त्यामुळे नाही सांगितलं. हे बघा, तुम्ही मला बनवू नका. मला चांगलं माहीत आहे तुमचं खूप आधीच ठरलं आहे की तुम्ही 1 वर्ष बाहेर जाणार आहात. मग अजूनपर्यंत का सांगितलं नाही? ती अँग्री मोडमध्ये येऊन बोलली. त्यात काय सांगायचं? तुला माहीत आहे ना, मी असं बिझनेस रिलेटेड कामासाठी जातोच बाहेर, आरव म्हणाला. पण मी आता तुमची बायको आहे ना, मग मला सगळं कळलं पाहिजे. तुम्ही कुठे जाताय, कधी येताय? ती टिपिकल बायकोसारखी बोलली. म्हणजे मी नवरा आहे ना तुझा, तरीही तू माझ्याशी बोलत नाही. आणि बघ ना, अधिकार मात्र दाखवते, आरव म्हणाला. हो, दाखवणार. कळलं का? निकिता रागात बोलली. हो, कळलं. चुकलं माझं. मी तुला नाही सांगितलं त्या सॉरी. आणि दुपारबद्दल पण सॉरी. अजून पुढे बोललं तर ही जास्त चिडेल म्हणून आरवने जास्त न ताणता तिथेच सॉरी बोलून विषय थांबवला. तू जेवलीस का? आरव म्हणाला. हो, म्हणजे ताई तू का जेवणार नाहीस? चल ना, जेवून घे. दुपारनंतर तू काहीच खाल्लं नाहीस असं आई बोलत होती. चल ना, जेवूया सगळे मिळून, गुंडूचा आवाज आला. मला भूक लागली की जेवेन. जा तू, मी फोनवर बोलत आहे, निकिता म्हणाली. निकिता, तू का जेवली नाही? आरव. सांगितलं ना, भूक नाही. बरं ठीक आहे. मला माहीत नव्हतं की हे लग्नानंतर एक वेळ जेवून उपवास करायचा असतो. बरं झालं सांगितलं ते. तुझ्याबरोबर माझा पण उपवास, आरव म्हणाला. आरव, तुम्ही दुपारी नीट जेवला नाही आहे आणि मला माहीत आहे त्यानंतर तुम्ही काही खाल्लेलं नसणार. तुम्ही जेवून घ्या, निकिता काळजीने बोलली. दुपारी तू पण नीट जेवली नाहीस ना, मग तुला अजून भूक का लागली नाही? आणि त्याचं कारण जर मी असेल तर मला पण उपवास घडायला हवा ना. ओहो, तुम्ही जेवून घ्या, मी जेवते नंतर, ती नाजूक आवाजात बोलली. निकिता, तुमच्या घरी आपल्या इथल्या घरातील जेवतात त्या आधी अर्धा तास तुमचं डिनर होतं. सो आता तू मला व्हिडिओ कॉल करायचा आहेस आणि तू जेवल्यानंतर मग मी जेवेन. आणि हो, माझा नंबर ब्लॉक करून काढ. आणि तू जेवतानाचा व्हिडिओ कॉल नाही आला
तर पुढच्या अर्ध्या तासात आपण दोघं एकत्र डिनर करत असू. मग मी तुमचे नियम पाळणार नाही, डायरेक्ट तुझ्या घरी येणार. आरवने गोड धमकी दिली. तशी निकिताने आईला हाक देऊन ताट करायला सांगितले. आरव इकडे गालात हसत होता. जेवते मी आणि सगळे असणार ना तर व्हिडिओ कॉल नाही करता येणार. तुम्ही जेवून घ्या. नंतर ब्लॉकवरून काढला मगाशी. निकिता पटकन बोलली. कोणी पाहिलं तर परत चिडवतील म्हणून ती व्हिडिओ कॉल करायला नाही बोलत होती. तू किती जेवतेस हे पण मी पाहणार आहे. तू काय करायचं ते कर, पण पुढच्या 10 मिनिटांमध्ये तू जेवायला बसताना व्हिडिओ हवा, आरव म्हणाला. बाय. आरवने कॉल कट केला. निकिताने इकडे डोक्याला हात लावला. गेल्या अर्ध्या तासात आरवशी बोलत होती तर तिचा राग मावळला होता. कसं असतं ना नवरा बायकोचं नातं, कितीही ठरवा खूप दिवस अपोला धरायचं, पण तो धरता येत नाही. मग तो लाडीगोडीने किंवा भांडणाने, एखाद्याने माघार घेऊन चूक नसली तरी सॉरी बोलून संपतो. अजून गैरसमज आहेत आणि ते दूर व्हायला हवेत, नाहीतर आयुष्यभर एकच गोष्ट उगाळली जाते. पण त्यासाठी आधी त्यांनी एकमेकांशी बोलायला तर हवं. निदान बोलणं तर सुरू झालं. पुढचे पुढे बघू. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकर.